चला तर आज आपण बघूया कुरकुरीत अशी मिरची भजी. मिरच्या ह्या धुवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर त्याला इथे उभे काप दिलेले आहेत आणि यातल्या बिया देखील काढून घेतलेल्या आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बिया ठेवू शकता. बिया काढल्यामुळे मिरच्या साळ्या मोकळ्या झालेल्या आहेत, तर त्याची टेस्ट छान लागावी म्हणून मी इथे मीठ चोळून घेत आहे. तुम्हाला हवा असेल तर एक एक मिरची घेऊन बी लावू शकता किंवा या प्रकारे चोळून घेऊ शकता. मीठ लावून ठेवलेले आहे. या प्रकारे चोळून ठेवू शकता. मीठ लावून ठेवलेलं आहे मिरच्याला. तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया. तोपर्यंत मीठ मिरचीमध्ये मुरले जाईल. मी इथे 1 वाटी चणा डाळीचे पीठ घेतलेलं आहे. तर यात आता आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ. ओवा, थोडासा सोडा. छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ पातळ असं मळायचं नाहीये, थोडंसं घट्टच ठेवायचं आहे. याचप्रमाणे आपण पीठ भिजवून घेणार आहोत. जास्त पातळ केलं तर ते पीठ मिरचीला लागणार नाही. 7 ते 8 मिनिट पीठ भिजायला हवं. तर इथे मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल देखील गरम झालेलं आहे. तर आपण आता एक एक मिरची जी आहे ती तेलात सोडणार आहोत. तेल चांगलं गरम झालेलं असल्यामुळे लो फ्लेमवर आता ठेवलेलं आहे मी. मिरचीची साल देखील जाड आहे, त्यामुळे त्या आतून देखील छान तळल्या गेल्या पाहिजे. मिरच्या मस्त तळल्या गेलेल्या आहेत. तांदळाचे पीठ देखील न घालता सुद्धा कुरकुरीत भजी तयार होतात. तयार आहेत आपली मिरची भजी. पावसाळा आहे तर नक्की बनवून बघा.